नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माघ सप्तमीला म्हणजेच काय तर रथसप्तमीच्या दिवशी आपण काय पूजा केली पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग बघूया रथसप्तमीविषयीची थोडीशी माहिती। रवी शनी पिता आणि पुत्र यांच्या भेटीचा सण म्हणजेच काय तर रथसप्तमी हा दिवस मानला जातो। रथसप्तमीच्या दिवशी सकाळी 6 वाजेच्या आत उठून घराची स्वच्छता करा, तीळयुक्त पाण्याने अंघोळ करा। त्याचप्रमाणे सूर्योदयाच्या आधी ही सर्व कामे पूर्ण करणे खूप आवश्यक आहे। सूर्योदय झाल्यावर पूर्व दिशेला तोंड करून पाण्याच्या तांब्यामध्ये हळदी कुंकू, लाल फुले, अक्षदा, पांढरे तीळ आणि गूळ हे टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे। अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः असा मंत्र जप करावा आणि स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी। त्यानंतर तुळशीची पूजा करावी। तुळशीला देखील तीळयुक्त पाणी, हळदी कुंकू, फुले, अक्षदा अर्पण कराव्या। तुळशीसमोर अष्टदल कमलाची रांगोळी काढावी, जेणेकरून शुभ परिणाम मिळतात। रथसप्तमीची पूजा अंगणात किंवा तुळशीजवळ देखील मांडतात। लाल किंवा पिवळ्या वस्त्रावरती सूर्यदेवाचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा। रांगोळीने सूर्यरथ, सूर्यचिन्ह, ध्वज, कमळ इत्यादी काढून आपण आपली पूजा तयार करावी, पूजेची मांडणी करावी। सूर्यदेवाची पूजा हळदी कुंकू, फुले, अक्षदा, पांढरे तीळ, गूळ अर्पण करून करा। 7 प्रकारच्या धान्यांचे अर्पण करा, जे सोमवार ते रविवार या 7 वारांचे प्रतीक आहे। एक मातीचं भांडं घ्यावे, त्यामध्ये दूध ओतू घालण्यासाठी गॅसवर ठेवावे किंवा चुलीवरती गरम करण्यासाठी ठेवावे, परंतु ते दूध पूर्णपणे ओतू जाऊ द्यावे। ही एक धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे काय होते, घरामध्ये संपत्ती येते, प्रगती होते। या दिवशी तांदळाची खीर बनवावी आणि ती प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करावे। महिलांनी उपास धरला तर खूपच उत्तम असतो। महिलांनी उपास सोडताना ही खीर जी आहे ही प्रथम खावी। रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी हळदी कुंकू देखील करणे खूप उत्तम मानले जाते। या दिवशी आदित्य राणूबाईची कथा वाचावी किंवा ती कथा सांगावी। त्याचबरोबर रथसप्तमीची पूजा ही दुसऱ्या दिवशी विसर्जित करावी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।